नमस्कार. पूर्वज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत. आज आपण खमंग खुसखुशीत असे बाजरीचे अप्पे कसे करायचे ते बघणार आहोत. अतिशय सोपी पद्धत आहे. लहान मुलांना सुद्धा अगदीच तुम्ही डब्यामध्ये हे अप्पे देऊ शकता. अतिशय पौष्टिक आहेत. भरपूर साऱ्या भाज्या यामध्ये घातलेल्या आहेत. त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडल्यानंतर एक लाईक करायला विसरू नका. अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आवर्जून जाऊन सबस्क्राईब करा. रंग टेक्स्चर अतिशय सुंदर आलेला आहे, बघू शकाल इथे तुम्ही. पटकन रेसिपीला सुरुवात करूयात. तर इथे एका बोलमध्ये साधारण अर्धा कप इथे मी बाजरीचं पीठ घेतलं. यामध्ये 2 चमचे बारीक रवा घालायचा. त्यानंतर 2 चमचेच यामध्ये आपल्याला दही घालायचे. दही खूपही आंबटसर नको. त्यानंतर पाव चमचा हळद, चवीनुसार लाल तिखट घालायचं. 1 छोटा चमचा जिरे घालायचे. पाव चमचा हिंग घालायचा. 1 मोठा चमचा यामध्ये चाट मसाला घालायचा. चटपटीत चव येते. त्यानंतर अर्धा चमचा यामध्ये ओवा घालायचा हातावरती क्रश करून. त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं. अगदी पाव चमचा साखर घालायची आणि हे संपूर्ण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आता हे मिक्स करून झालं की यामध्ये थोडं थोडं पाणी घालायचं आणि गुठळ्या संपूर्ण मोडून ह्याचं आपल्याला एक सरसरीत बॅटर बनवून तयार करायचं आहे. थोडं थोडं पाणी घाला, एकदम जास्ती पाणी नका घालू. हे बघा, अशा पद्धतीने पाणी घालते आणि छान असं सरसरीत बॅटर बनवून तयार करून घेते. बॅटर बनवून तयार झालं, बघू शकाल. त्यानंतर इथे काही भाज्या घेतल्यात. बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेली मेथी आणि बारीक चिरलेला टोमॅटो घेतला. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे यामध्ये भाज्या ॲड ऑन करू शकता. आता संपूर्ण भाज्या यामध्ये घालून घेऊयात. यामध्ये तुम्ही खिसलेलं गाजरसुद्धा घालू शकता. आता या भाज्या घालून झाल्या, व्यवस्थित एकजीव करूयात, मिक्स करून घेऊयात. मस्त. तर व्यवस्थित मिक्स करून झालं तर अजून साधारण 2 चमचे यामध्ये पाणी घालते आणि छान असं सरसरीत बॅटर बनवून तयार करते. बॅटर बनवून तयार झालं, साधारण 10 मिनटं रेस्ट करून घेतलं. यामध्ये आता अर्धा चमचा यामध्ये आपल्याला बेकिंग पावडर घालायची आहे, जेणेकरून अप्पे छान फुलून येतील. आणि एकाच डिरेक्शनमध्ये हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं, ओव्हर मिक्स करायचं नाही. हे बघा, अशा पद्धतीने मिक्स करून घेतलं. बॅटर इथे बनवून तयार झालं. लगोलग आता अप्पे तयार करायला घेऊयात. तर गॅसवरती अप्पे पात्र गरम होण्यासाठी ठेवलं. यामध्ये थोडं थोडं इथे मी तेल घालून घेते. तुम्ही साजूक तुपाचा वापर केला तरीसुद्धा चालेल. तेल थोडंसं गरम झालं की यामध्ये थोडेसे गावरान तीळ यावरती लावून घेते. दिसताना छान दिसतं म्हणून घालते, तुम्ही नाही घातलं तरीसुद्धा चालणार आहे. तर आता ह्यामध्ये हे जे आपण बॅटर तयार करून घेतलं हे थोडं थोडं बॅटर ह्या आपल्याला होल्समध्ये, छिद्रांमध्ये अप्प्यांच्या घालून घ्यायचं आहे. तर बघू शकाल. तर हे बॅटर मी व्यवस्थित घालून घेते. तर आता बॅटर घालून झालं की यावरती झाकण ठेवायचं आणि मीडियम आचेवरती एक साईड व्यवस्थित आपल्याला भाजून घ्यायची आहे. आता एक साईड व्यवस्थित भाजून झाली, झाकण काढूयात. वा, काय सुंदर हे अप्पे फुलून आलेत, बघू शकाल इथे तुम्ही. टमाटम हे अप्पे फुगलेले आहेत, अतिशय सुंदर होतात. आता पलटवून घेऊयात. तर बघू शकाल रंग किती सुंदर दिसतोय आणि हे जे आपण वरती तीळ लावून घेतलेले आहेत ना, अतिशय चवीला सुंदर लागतात आणि इवन दिसायला सुद्धा अतिशय सुंदर दिसतात. तर बघू शकाल सर्व अप्पे व्यवस्थित मी पलटवून घेते आणि काय सुंदर दिसत आहेत आणि किती टमाटम हे अप्पे इथे फुललेले आहेत, बघू शकाल इथे तुम्ही. अतिशय पौष्टिक आहेत. बाजरीचं पीठ आहे, अगदीच लहान मुलांना देऊ शकता. अतिशय पौष्टिक आहेत. सर्व अप्पे व्यवस्थित पलटवून घेतले. आता या साईडने थोडंसं तेल लावून घ्यायचं, तेल घालून घ्यायचं. तर बघू शकाल किती सुंदर हे अप्पे दिसत आहेत. एकसारखा गोल्डन ब्राऊन कलर ह्याला आलेला आहे. मीडियम आचेवरतीच व्यवस्थित भाजून घ्या. मस्त. आता दुसरी साईडसुद्धा व्यवस्थित आपण भाजून घेऊयात. तर दुसरी साईडसुद्धा छान अशी खरपूस भाजून झाली. आता एका अशा पद्धतीच्या जाळीवरती हे अप्पे काढून घेऊयात, जेणेकरून ते सॉगी होणार नाही. यामध्ये रवा घातलेला आहे, त्याच्यामुळे थोडंसं कुरकुरीत टेक्स्चरसुद्धा ह्या अप्प्यांना येतं. बाहेरून मस्त कुरकुरीत होतात आणि आतून एकदम छान मऊसूद होतात. सर्व अप्पे अशा पद्धतीने करून घेतले. हे अप्पे इथे मी टोमॅटो सॉससोबत सर्व केलेले आहेत. तुम्ही दह्यासोबतसुद्धा खाऊ शकता. बघू शकाल किती सुंदर झालेले आहेत. रंग टेक्स्चर बघू शकाल काय सुंदर या अप्प्यांना आलेलं आहे. जरूर अशा पद्धतीने हे बाजरीचे अप्पे ह्या हिवाळ्यामध्ये तुम्ही करून बघा, नक्कीच तुम्हाला आवडेल. सकाळच्या नाश्त्यासाठी करू शकता, संध्याकाळच्या नाश्त्यासाठी, मुलांच्या शाळेच्या डब्यात देण्यासाठी करू शकता. जरूर करून बघा आणि केल्यानंतर मला कमेंट करायला विसरू नका. बघू शकाल किती सुंदर दिसत आहेत. एक तुम्हाला मी ओपन देखील करून दाखवते. वा, जबरदस्त.
करून बघा आणि केल्यानंतर मला कमेंट करायला विसरू नका. अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आवर्जून जाऊन पूर्वाज रेसिपी मराठीला पटकन सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन कोऱ्या अशाच छान रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.